रामायणातील सर्वात मोठी घटना म्हणजे भगवान श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्यासह वनवासात जाणे. रामायणाच्या कथेनुसार कैकेयीच्या हट्टामुळे भगवान रामांना वनवासाला जावे लागले. परंतु हे एक केवळ दृश्य घटना आहे. श्रीरामांच्या वनवासामागे अनेक दुसरी कारणे होती, जी फक्त रामायण वाचून आणि समजून घेतल्यावरच समजू शकतात. कैकेयीने नेहमीच रामांना आपल्या पुत्र भरताप्रमाणे प्रेम केले. कधीही कैकेयीने रामाबरोबर कोणताही भेदभाव केला नाही. हेच कारण होते की जेव्हा रामाच्या वनवासाच्या कारणाचा भरताला कळला तेव्हा तो आश्चर्यचकित झाला होता की आई कैकेयी असे करू शकते. आणि खरेही हेच होते की कैकेयीने हे जाणून बुजून केले नव्हते. यामागे देवताने तिला हे काम करविले होते. हे रामचंद्र मानसच्या या दोहात स्पष्ट होते. भगवान रामाचा जन्म रावण वध करण्याच्या उद्देशाने झाला होता. जर राम राजा झाले असते तर सीताहरण आणि त्यानंतर रावण वधाचे उद्दिष्ट अपूर्ण राहिले असते. म्हणून देवतांच्या विनंतीवर देवी सरस्वतीने कैकेयीच्या दासी मंथराची मत बदलली. मंथरा आली आणि कैकेयीचे कान भरू लागली की जर राम राजा झाले तर कौशल्याचा प्रभाव वाढेल. म्हणून भरताला राजा बनवण्यासाठी तुम्ही हट्ट करायला हवा. मंथराच्या तोंडून देवी सरस्वती बोलत होती. म्हणून मंथराच्या बातम्या कैकेयीच्या मतीला बदलण्यासाठी पुरेशा होत्या. कैकेयीने स्वतःला कोप भावनात बंद करून घेतला. राजा दशरथ जेव्हा कैकेयीला मनवायला गेले तेव्हा कैकेयीने भरताला राजा आणि रामाला 14 वर्षाचा वनवासाचा वचन मागून घेतले. अशा प्रकारे भगवान रामांना वनवासाला जावे लागले. त्या व्यतिरिक्त जे कारण आहे त्याचा संबंध एका शापातून आहे. नारद मुनींच्या मनात एक सुंदर कन्येचे दर्शन झाल्यानंतर विवाहाची इच्छा जागली. नारद मुनी नारायणकडे गेले आणि हरीसारखी छवी मागितली. हरी म्हणजे विष्णूही होतो, वानरही. भगवानांनी नारदाला वानरमुख दिले. या कारणामुळे नारद मुनींचा विवाह होऊ शकला नाही. क्रोधित होऊन नारद मुनींनी भगवान विष्णूला शाप दिला की तुम्हाला देवी लक्ष्मीचा वियोग सहन करावा लागेल आणि वानरांच्या साह्यानेच तुमचा पुन्हा मिलाप होईल. या शापाच्या कारणामुळे राम सीताचा वियोग होणार होता. म्हणूनही रामाला वनवासाला जावे लागले. 5वं आणि सर्वात मोठं कारण स्वतः भगवान श्रीराम आहेत. तुलसीदासांनी रामचरित्र मानसात लिहिलं आहे की होई ही सोई जो राम रची राखा. म्हणजेच भगवान रामाच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही. भगवान राम स्वतःच आपल्या लीला पूर्ण करण्यासाठी वन जाऊ इच्छित होते. कारण वनात त्यांना हनुमान भेटणार होते. सबरीचा उद्धार करायचा होता. पृथ्वीवर धर्म आणि मर्यादाची शिकवण द्यायची होती. म्हणून जन्मापूर्वीच राम हे ठरवून होते की त्यांना वन जावे आहे आणि पृथ्वीवरून पापाचा भार कमी करायचा आहे. श्रीरामाच्या वनवासाची अनेक कारणे आहेत. कैकेयीचा हट्ट, देवतांच्या इच्छा, नारद मुनीचा शाप आणि भगवान रामांची स्वतःची इच्छा या सर्व कारणामुळे रामांना वनवासाला जाऊ लागले. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. तर मित्रांनो, गोष्ट आवडली असेल तर अशा गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.